मुख्यमंत्र्यांना आम्हालाही त्यांच्या कानावरती टाकावं लागणार आहे. कारण माझं पहिल्यापासूनचा स्वभाव इथं नोकऱ्या मिळत नाहीत, कोणाची नोकरी घालायची नाही. पण नोकरी मिळाल्यामुळे जर माझ असेल तर मला जिरवता येतो आणि मी आत्तापर्यंत खूप जिरवलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात तरी काय तो जर तपास व्यवस्थित करत नसला, परळीवाल्याचा ऐकून दबाव आणणार असला तर मुख्यमंत्र्यांना आम्हालाही त्यांच्या कानावरती टाकावं लागणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत 100% टाकला जाणार. फडणवीस साहेबांना आम्ही तेच वारंवार सांगतो, तुम्ही 10 दुसरे चांगले सांभाळा, गुंड सांभाळायचं थोडं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून त्या परळीला त्याला न्याय दिला जातो, त्या धन्याला त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु ते तुमचा आशीर्वाद घेऊन इकडं खुनं करतोय. आपण प्रशासनामध्ये आहेत, एका लेकराचं बळी गेलाय, कुठल्या तरी आईबापाचं काळीच केलंय. आपण आरोपीची कसली कदर नाही केली पाहिजे, त्याला ताबडतोब अटक करून मध्ये टाकला पाहिजे. त्या खोकडीनं का कोणी PSI का API खोकडी, त्या खोकडीनं ज्या बांधवांना म्हणजे ज्ञानेश्वर भायासोबत होता त्याला प्रचंड मार लागलेला असून रात्रभर त्याच्या गाडीत घेऊन हिंडलाय. त्याचं कर्तव्य काय होतं? मुख्यमंत्री साहेब तुमच्या काय सांगतंय, कुटुंब काय सांगतोय आम्ही, देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या लक्षात येतं आहे का? आणि लक्षात येऊ द्या. परळीचं ऐकून मार लागलेल्या एका बांधवाला हॉस्पिटलला नेण्याऐवजी रात्रभर ती खोकड PSI API तो त्याच्या गाडीत घेऊन हिंडतोय, हॉस्पिटलला नेत नाहीये. म्हणजे तो मेला पाहिजे. एकतर खून झाला, ज्ञानेश्वर भैयांचा वाकड्यांचा खून झाला, दुसरा सुद्धा मेला पाहिजे या उद्देशानं. म्हणजे पाठीमागं साक्षीदार नाही राहायला पाहिजे, प्रत्यक्षदर्शी. हा तर उद्देश नव्हता ना त्या खोकडीचा का कोणचा PSI त्याचा परळीवाल्याचा ऐकून, की पाठीमागं साक्षीदारच उरला नाही पाहिजे. हा ज्ञानेश्वर भैया वाकडे हा तर मेलाच, त्याचा तर मर्डर केलाच, परंतु हा दुसरा सुद्धा मेला पाहिजे, म्हणजे साक्षीदारच राहणार नाही. ही सुपारी तर घेतली नव्हती नाही. याची चौकशी मुख्यमंत्री साहेब तातडीनं निलंबित करून होणं खूप गरजेचं आहे. या कुठलं पोलीस स्टेशन इथं आंबेजोगाई ग्रामीणचा कोण PI आहे ना, गृहमंत्र्यांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे, की यांनी एवढी मोठी चूक केली, एवढा मोठा अपराध केलाय पोलीस प्रशासनात राहून, की एकाला मार लागल्याच्या नंतर हॉस्पिटलला नेण्याऐवजी रात्रभर घेऊन येणला. ह्यो 100% याच्यामध्ये दोषी आहे. एक, त्यांनी ताबडतोब काळजी घेतली असती तर ज्ञानेश्वर भैयाचा खून पण झाला नसता. त्याच्या निष्काळजीपणामुळं एक बळी गेलाय. आणि याच खोकडीने काय नाव त्याचं, खोकडे, हाड नाव बी कुठून ठुलंय कुठून नाही. या खोकडीने आणखीन एक चूक केली मुख्यमंत्री साहेब, की याच्यात 10-15 लोकांनी मारलंय, तो आरोपीला पकडत नाही आणखीन सुद्धा. याच्यात 120 कलम सुद्धा नाही लावलाय, कारण सामूहिक कट होतोय. यांनी कट रचून ज्ञानेश्वर भैयाचा खून केलाय. दुसरा बांधव बेशुद्ध अवस्थेत लातूरला पडू नये याचं कर्तव्य होतं पोलीस अधिकारी म्हणून, की आपण याला तातडीनं संशयतासह सगळ्यांना आरोपींना अटक करणं. तो या भानगडीत पडलेला नाही. 120 कलम त्याच्यामध्ये लावलेला नाही आहे, तोही तातडीनं लावावा. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आमचं म्हणणं आहे, की कुटुंबियांचं म्हणणं आहे, याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. संशयतासहित, संशयित नाव देऊन कुणीही सुटता कामा नाही. कोणी परळीवाल्याचा मित्र आहे त्या धन्याचा म्हणून त्याला सोडण्यात येऊ नये, ही सुद्धा काळजी प्रशासनानं सरकारनं घ्यावी. नसता आम्हाला सुद्धा आमच्या ताकदीनं लढता येतं. पुन्हा प्रशासनाने म्हणून आहे, की राज्यातला मराठा समाजसुद्धा पेटला. कारण जर आमचे लेकरं मरणार असतील आणि त्यांना न्याय मिळणार नसला तर आम्हाला आमच्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आहे. त्यामुळं तो PSI त्यांनी काय हलगर्जीपणा केला त्यालासुद्धा याच्यात घेतलं पाहिजे. दुसरा 120 कलम त्याच्यात लावणं खूप गरजेचं आहे. आणि आरोपी सगळे 15-16 पेक्षा जास्त आहेत संशयतासहित, सगळ्यांना अटक करणं गरजेचं आहे. यांना पाठीशी घालू नका, ही कुटुंबियाच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी मागणी केली. आणि कुटुंबियांना सुद्धा संरक्षण पुरवणं खूप गरजेचं आहे, कारण ते मुलं हॉटेलमध्ये काम करत आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर वाकडे यांचा जो मृत्यू झाला आहे ते कुटुंबियाचा भाऊ, त्यांचे चुलत भाऊ हे हॉटेलमध्ये काम करतात कुक म्हणून. त्यांना येता जाताना धमक्या दिल्या जात आहेत, त्यांना येता जाताना त्रास दिला जातोय. त्यांना शहरात घाटनांदूरला आंबेजोगायला जायला लागतं. हे गरीब लोक आहेत, यांना जाणून बुजून हे गुंड त्रास देत आहेत. यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करून पुढच्या काळात जर यांना त्रास दिला तर त्या सगळ्यांना मोक्यात सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांना टाकावं आणि या कुटुंबाला तातडीनं संरक्षण देऊन या केसचा छडा लागेपर्यंत अधिकाऱ्यांना पूर्ण फ्रीडम दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. कारण त्यांच्यावरती कुठला दबाव येऊ नये. आणि तपास अधिकाऱ्यांवरती दबाव जर आला तर तपास अधिकाऱ्यांना आमचं जाहीर आव्हान आहे, त्यांनी आम्हाला सांगावं दबाव कोण आणतो, त्याच्या सहित आम्ही जेलमध्ये घातल्याशिवाय सोडत नाही आहेत कोणाला.
ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवावी, ही सुद्धा या कुटुंबाची मागणी आहे. सरकारी वकीलसुद्धा सरकारच्या वतीनं या कुटुंबियांना देण्यात यावा अशा. आणि याच्याही पलीकडचं कुटुंबियांना सांगतो की तुम्ही तुमच्या ज्या शंका आहेत, समस्या आहेत, त्या बीडच्या SP साहेबांना सांगा. बीडचे SP साहेब कोणाचीही कदर करणार नाहीत. आणि गृहमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात उल्लेख करा. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा तुम्ही अर्ज SP साहेबांना करा. त्या पद्धतीनं तुमचा सगळा तपास आणि तुमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्ही पण घेऊ. आणि आम्ही तुमच्यासोबत आहेत, कसलीही कुटुंबाने काळजी करू नका. या संदर्भात आपण कारण हे जरा मॅटर मला किचकट दिसतंय. जर पोलीस PSI खोकडी का काय तो जर तपास व्यवस्थित करत नसला, परळीवाल्याचा ऐकून दबाव आणणार असला, तर मुख्यमंत्र्यांना आम्हालाही त्यांच्या कानावरती टाकावं लागणार आहे. कारण माझं पहिल्यापासूनचा स्वभाव, इथं नोकऱ्या मिळत नाहीत, कोणाची नोकरी घालायची नाही, पण नोकरी मिळाल्यामुळे जर माझं असेल तर मला जिरवता येतो. आणि मी आत्तापर्यंत खूप जिरवलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात तरी त्याचं ऐकून हे कोण खोकडी खाकडी हे कोण येते PSI FI यांनी नीट राहावा. कारण तुमची जबाबदारी गोरगरिबांना न्याय देणं, गोरगरिबावर दहशत निर्माण करणं हे तुमचं काम नाही आहे. आणि तुम्ही ते काम करू नका. पण हे सगळं मुख्यमंत्र्याच्या कानावरती उद्या संध्याकाळपर्यंत 100% टाकलं जाणार आहे. पाटील ते काय, फडणवीस साहेबांना आम्ही तेच वारंवार सांगतो, तुम्ही 10 दुसरे चांगले सांभाळा, गुंड सांभाळायचं थोडं बंद करा. अजितदादाच्या पक्षाकडून त्या परळीला त्याला न्याय दिला जातो, त्या धन्याला त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु ते तुमचा आशीर्वाद घेऊन इकडं खुनं करतोय. गोरगरिबांच्या लेकरं कसे वाढवायचे, किती पोटाला चिमटा घेऊन आईबापांना ते लेकरं मोठे करावे लागते, ज्याच्या त्याला लेकरं माहीत असते. फडणवीस साहेब तुम्ही याची जाणीव ठेवा. अजितदादाच्या पक्षाने सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे की ह्यो तिकडं पदाचा दुरुपयोग इकडं खुनं करण्यात करतो. बाकीचे मंत्री विकास करण्यासाठी मंत्रिपदं घेत आहेत आणि हे मंत्रिपदं खुनं जिरवण्यासाठी, गुंडगिरी जिरवण्यासाठी घेत आहेत. जर पोलीस प्रशासन या परळीवाल्याचं ऐकून जर तो खून असून अपघात दाखवत असले आणि PM रिपोर्ट जर सांगत असला की खून आहे आणि पोलीस प्रशासन म्हणजे ती खोकडी काय आहे तेव्हा जर म्हणत असलं अपघात आहे, तर ही राज्याची फडणवीस साहेब ही तुमची शर्मेनं मान खाली घालण्याचं हे पोलीस प्रशासन चालवते. तुमचं नाव बदनाम होईल असं PSI जर परळीवाल्याचं ऐकून काम करत असला, तुम्ही जरा अजितदादाच्या पक्षानं आणि फडणवीस साहेबांनी जरा बळ द्यायचं थोडं कमी करा. लोक मारतील, मरतील गोरगरिबांचे लोक, आणि लोक सहन करतील, तोवर करतील. एका दिवशी खूप मोठा उद्रेक होईल. हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. आणि पुढच्या काळात या कुटुंबाला, या वाकडे कुटुंबियाला 100% यांच्या जीवाला धोका आहे. मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्या PIला सुद्धा जरा तपासात घ्या. आणि मी पण स्वतः मागणी करणार आहे ती. आणि मी एखाद्याच्या मागं लागलो की त्याची काडी लावतो. 100% मी एकदा मागं लागलो की मी सोडत नाही. कुटुंबियांनी त्यांना जो त्रास होतोय, ज्या मागण्या आहेत त्या उद्या SP साहेबाला आपल्या बीडच्या सांगा. त्याप्रमाणे तुमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी होईल, ती मी मुख्यमंत्र्याला सांगतो. आणि जे आरोपी होते